बघा रे, आजच्या लेक्चरमध्ये तर आपण थोडं इंट्रोडक्शनच घेऊ अबाउट केमिकल थर्मोडायनेमिक्स आणि वी विल डिस्कस मोर अबाउट द टर्मिनॉलॉजी. ओके, एक्झॅक्टली काय टर्म्स इन्व्हॉल्व होतात. सो त्याच्या रिगार्डिंग थोडस आपण बोलूया. Okay. So we'll start with the first basic definition की बाबा केमिकल थर्मोडायनेमिक्स काय आहे. केमिकल थर्मोडायनेमिक्स काय आहे तर ह्याची मला केमिकल हा वर्ड आपण बाजूला ठेवू. केमिकल इज नॉट लाईक केमिस्ट्री मध्ये स्टडी करते, सो रिलेटेड टू केमिकल्स, ओके, और रिलेटेड टू केमिस्ट्री. We will discuss about thermodynamics. What is thermodynamics? बघा, thermodynamics मध्ये ना मेजर वर्ड जो काही दिसतोय आपल्याला that is thermo, correct? Thermo or therm. And what does therm stand for? Therm stands for basically the heat, or heat stands for energy. So from the word you will get to know that this involves the energy. Therm stands for heat. Heat stands for your energy. Heat is basically the form of energy. And dynamics is basically the change. Dynamics that is basically dynamics as in the change. Initially the chemical हा word आहे. Chemical कशासाठी word आहे? Chemical changes, chemical processes जे काय होणार आहेत और chemical reaction ज्या काय होणार आहेत त्या प्रोसेस मध्ये, केमिकल प्रोसेस मध्ये जो काही एनर्जी चेंज आपण स्टडी करणार, एनर्जी चेंज आपण स्टडी करणार आहे फॉर एनी प्रोसेस, that will be termed as your chemical thermodynamics. Or in general, if it is thermodynamics, then thermodynamics deals with energy change of any process. Energy change of any process. Okay, so त्याची सिम्पलेस्ट टेक्स्टबुक डेफिनेशन बघितली आपण तर thermodynamics आपण असं म्हणू शकतो की it's concerned with the energy change involved in physical or chemical process. That is basically the energy change involved in physical and chemical process. Okay. So thermodynamics कशाशी डील करणार आहे? It is going to deal with your energy change which will be involved in physical and chemical process. आता बघा, जेव्हा थर्मोडायनामिक्स आपण स्टडी करतो ना तेव्हा आपण त्या प्रोसेसच्या एनर्जेटिक्स बद्दल बोलणार आहे. ठीक आहे, जो काही एनर्जी चेंज आहे ना, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द एनर्जी चेंज ओनली एंड नॉट अबाउट उसका रिएक्शन का रेट. सो से फॉर एग्जांपल वी मे हैव चेंज फ्रॉम ए टू बी, हा आपल्याकडे चेंज असेल. ओके, आणि ए टू बी मध्ये असं गिवन असेल की एनर्जी रिलीज होते. एनर्जी काय होती? रिलीज होते. सो फ्रॉम धिस टर्म वी मे से येस दॅट्स रिअली गुड रिएक्शन की आपल्याला समजा एनर्जी पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर जसं फॉर एक्झाम्पल आपण असं समजू की थंडी वाजतीये, तर मग व्हॉट वी विल डू, वी विल ट्राय की चला ए टू बी रिएक्शन करून टाकूया, एनर्जी रिलीज होईल, आपल्याला गरमी मिळेल. ठीक आहे, बट अरे ए टू बी ही रिएक्शन आहे ती ठीक आहे एनर्जेटिकली फिजिबल झाली. एनर्जेटिकली फिजिबल म्हणजे काय की एनर्जी रिलीज होते म्हणजे एनर्जी अवेलेबल होणार आहे तिथून, बट ही लगेच रिएक्शन होणार आहे का? 1 मिनिट मध्ये होणार आहे का? 2 मिनिट मध्ये होणार आहे? 10 मिनिट मध्ये होणार आहे? और 50 मिनिट मध्ये होणार आहे? सो वी डोंट नो अबाउट दॅट, राईट? सो वी डोंट नो अबाउट द रेट ऑफ रिएक्शन. सो इथे आपण रेट ऑफ रिएक्शन बद्दल बोलत नाही, इथे आपण फक्त एनर्जी बद्दल बोलतो. आणि व्हेनेवर देयर इज एनी प्रोसेस, जर आपण केमिकल प्रोसेस बद्दल बोलतोय, केमिकल रिएक्शन बद्दल बोलतोय, तर केमिकल रिएक्शनची कम्प्लीट फिजिबिलिटी 2 फॅक्टरवर डिसाइड होते. आणि ते 2 फॅक्टर काय असतात? तर एक असतं एनर्जी, जे की आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहे, आणि सेकंड असतं रेट.
और स्पीड, रेट और स्पीड, जो आपण 6th लेसन मध्ये बघू, विच इज केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स. आणि ह्या लेसन मध्ये विच इज युअर 4th लेसन, ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, हियर वी आर गोइंग टू डील विथ ओनली द एनर्जी चेंजेस, एनर्जी चेंजेस and nothing else. Okay, so फर्स्ट ऑफ ऑल मी डेफिनेशन वाईज तुम्हाला हे क्लिअर केलंय की आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायचं काय, या चॅप्टर मध्ये आपल्याला डिस्कस करायचंय कोणतीही प्रोसेस असेल, देयर विल बी एनी प्रोसेस, की प्रोसेस होताना एनर्जी चेंज एक्झॅक्टली काय येतोय, कसा येतोय. आता हे स्टडी करताना वी हॅव टू डिस्कस सम बेसिक टर्मिनॉलॉजी रिलेटेड टू दिस चॅप्टर. आपल्याला बरीच सारी टर्मिनॉलॉजी यूज करायची जी ह्याच्या आधी आपण यूज नाही केली, और कुठेतरी यूज केली असेल बट प्रिडॉमिनेंटली यूज नाही केली आहे. इथे आपल्याला खूप सारे डिफरंट टर्म्स यूज करायचे. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द बेसिक आयडिया अबाउट द युअर टर्म्स. ठीक आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये तर आपण टर्म्स ट्राय करू की सगळ्याच्या सगळ्या टर्म्स कव्हर करतोय. वन बाय वन वी विल स्टार्ट. सो विल स्टार्ट विथ द फर्स्ट बेसिक टर्म विच इज सिस्टीम अँड सराउंडिंग, जे की आपण मेजरली यूज करणार आहे. सिस्टीम अँड सराउंडिंग. बघा मी तुम्हाला सिस्टीम अँड सराउंडिंगचा एकदम सिंपल एक्झाम्पल देऊन सांगतो की हा मी एक बॉक्स घेतलाय. ठीक आहे. हा बॉक्स ऍज इन इथे मी काहीतरी एखादी रिएक्शन करतोय. इथे आपण काहीतरी एखादी रिएक्शन करतोय, जे काय असेल केमिकल रिएक्शन आपण करतो. लेट्स से वी हॅव ए. त्याचं काय होतंय माहितीये का, त्याचं कन्व्हर्जन, हा रेड कलरचा बॉल आहे ना, त्याचं कन्व्हर्जन आपल्याकडे लेट्स अज्युम करू की ब्ल्यू कलरच्या बॉल मध्ये होतं. सो ही अशी काहीतरी एक प्रोसेस चालू आहे. ओके, एक काहीतरी प्रोसेस चालू आहे. मी असं म्हणतो ए आहे, एचं कन्व्हर्जन बी मध्ये होतंय. कसं पण असेल, काहीतरी असेल. आता हे जेव्हा कन्व्हर्जन होणार आहे ना, तर यार हे कन्व्हर्जन आपण असं फ्लॅट सरफेसवर तर करणार नाही. ठीक आहे. समजा आपण एखादी केमिकल रिएक्शन करतो, तर केमिकल रिएक्शन मध्ये आता तुम्ही बरेच सारे वर्ड यूज केले असतील. से फॉर एक्झाम्पल बीकर. ठीक आहे. तर रिएक्शन आपण जनरली बीकर मध्ये करतो. तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये पण यूज केलं असेल बीकर, राईट. होपफुली तुम्हाला माहित असेल बीकर कसा दिसतो ते. सो समजा आपण रिएक्शन आपण बीकर मध्ये करतोय. बघा माझ्याकडे इथे बीकर पण असेल. Yes, we have this beaker. ओके. सो आपण समजा असं ऍज्युम करा की रिएक्शन जी आहे ना, जी काही रिएक्शन परफॉर्म करतोय या बीकर मध्ये करतोय, बीकर मध्ये करतोय. सो जी काही प्रोसेस चाललीये, जी काही प्रोसेस होतीये, ती कुठे होतीये, ती होते त्या बीकरच्या आतमध्ये. ठीक आहे. हा जो मी बीकर ड्रॉ केलाय, त्या बीकरच्या आतमध्ये ती प्रोसेस होते, राईट. काही पण प्रोसेस असेल, जी काही प्रोसेस असणार आहे, किंवा त्याच्यामधलं अमाऊंट वाढली, अमाऊंट कमी झाली, जे काय होत असेल त्या बीकर मध्ये, जे काही होत असेल ना, तर जिथे ती प्रोसेस होतीये, ज्या रिजन मध्ये, ज्या पार्ट मध्ये ती प्रोसेस होणार आहे, तर दॅट पार्ट ऑफ सिस्टीम, ठीक आहे, दॅट पार्ट ऑफ सिस्टीम की जिथे चेंज होतोय, जिथे हा चेंज होतोय, दॅट पार्ट विल बी टर्म ऍज युअर सिस्टीम. तो काय झाला, दॅट इज युअर सिस्टीम. The part of system which deals with changes, or the part of part where this what we can say, the change takes place or any process takes place. The part where this process takes place, that will be your system. This is your system. Okay. Whereas आता हा जो काही मी रेड बॉक्स ड्रॉ केलाय की जिथे हा चेंज चालू आहे, तर हा रेड बॉक्स सोडून जो काही बाकीचा आपल्या युनिव्हर्सचा पार्ट असेल, अख्ख्या युनिव्हर्सचा पार्ट असेल, that will be your surrounding. हे काय झालं, सराउंडिंग झाले. आणि सिस्टीम प्लस सराउंडिंग काय, सिस्टीम प्लस सराउंडिंग विल फॉर्म युनिव्हर्स. युनिव्हर्स होपफुली यू अंडरस्टँड. युनिव्हर्स म्हणजे सगळंच जे काही एक्झिस्ट करतं ना, ते सगळंच. तो सिस्टीम प्लस सराउंडिंग काय असणार आहे, दॅट विल बी युनिव्हर्स. आता प्रत्येकवेळी युनिव्हर्स तर घेत नाही बसणार. आपण जे काही चेंजेस स्टडी करणार आहे, चेंजेस आपण विथ रिस्पेक्ट टू सिस्टीम, विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग स्टडी करणार आहे. ठीक आहे. तर आता आपण युनिव्हर्सला तर बघू नाही शकत,
आणि युनिव्हर्सला बघू नाही शकत म्हणजे युनिव्हर्सला कसं काही ना, म्हणजे कुठून डील करायचं अख्ख्या युनिव्हर्सची, तर शक्य नाहीये आपल्याला की आपण इथे करतोय रिएक्शन आपल्या घरात आणि आपण अमेरिकेमध्ये चेंज बघतोय, ते तर पॉसिबल नाही. सो आपण फॉर डेफिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू वी विल सिम्प्लिफाय द कन्सेप्ट ऑफ सराउंडिंग ऍज नॉट टू बी अ युनिव्हर्स, म्हणजे अख्खा युनिव्हर्स म्हणून आपण कन्सिडर नाही करणार, तर आपण काय कन्सिडर करू, चेंज विल टेक प्लेस. म्हणजे काय बघा रे, तुम्ही रूम मध्ये बसलात की नाही, आता तुम्ही रूम मध्ये बसलात, ठीक आहे. आता कन्सिडर करा की रूमचा पण फॅन वगैरे लावला असेल, एसी वगैरे लावला असेल, काही गरम होतोय सध्या, तर तो तुम्ही बंद केला. कन्सिडर करा की तो बंद केला तुम्ही, तर तुम्हाला काय होणार आहे, गरम होणार आहे, राईट? तुम्हाला गरम होऊ लागेल. ओके, आता हे गरम होऊ लागल्यानंतर जसं विथ टाइम गरम होऊ लागेल, तसं जो काही चेंज होतोय तो तुमच्यामध्ये होणार आहे, तुमच्या बॉडीमध्ये होईल, स्वतःमध्ये होईल. सो जो चेंज, ज्याच्यामध्ये चेंज होतोय, ती काय झाली आपल्यासाठी, सिस्टीम झाली. तर इथे आपण स्वतः जे बसलोय, ज्याला गरम होतंय, ओके, आपण स्वतः ज्याला गरम होतोय, तो काय झाला, दॅट बिकम्स अवर सिस्टीम. Whereas जो पार्ट, ज्या पार्ट मध्ये हा इन्फ्लुएन्स होतोय, आणि हा पार्ट कोणत्या होणार आहे बघा, इमॅजिन करा की आपली एक रूम आहे, ओके, ही आपली एक रूम आहे. लेट्स से आय टेक अनदर रूम, ही दुसरी रूम, ठीक आहे. आपण इथे आहे, इग्नोर द ड्रॉइंग, आपण इथे आहे, ठीक आहे. आपण इथे फॅन बंद केलाय, आपल्याला गरम होत आहे, ओके. सो इथे सिस्टीम कोण झाली रे, ज्याच्यामध्ये चेंज झालाय, चेंज कोणामध्ये झालाय, आपल्यामध्ये झालंय, राईट. सो इथे काय झालंय, आपल्याला गरम झालंय. आता गरम का झालंय, कारण सराउंडिंगचं टेम्परेचर आपल्याकडे चेंज झाले ना, सराउंडिंगचं टेम्परेचर चेंज झाले, त्यामुळे सो हा जो पार्ट आहे ना, हा ब्ल्यू कलर मध्ये ड्रॉ केलेला, हा काय झाला, हा माझ्यासाठी सिस्टीम झाला. आणि फॉर धिस सिस्टीम, म्हणजे आपल्यासाठी और आपल्यामध्ये जो चेंज येतोय, त्याच्यामधून इन्फ्लुएन्स कोण होतोय, त्याच्यामधून इन्फ्लुएन्स ही रूम होणार आहे ना, ही रूम पण गरम झालेली असणार आहे, और ह्याच्यामुळे हे सगळे चेंजेस झाले. तर ह्याला काय म्हणणार आपण, दिस विल बी युअर सराउंडिंग. हा काय झाला, हा झाला सराउंडिंग. आता ऍज अ पार्ट ऑफ युनिव्हर्स जर बघितलं, तर ही रूम जी आहे ना, ही पण आपल्यासाठी सराउंडिंगच आहे, दॅट इज ऑल्सो सराउंडिंग. पण हे जे सराउंडिंग आहे ना, हे रिस्पॉन्सिबल सराउंडिंग नाही, रिस्पॉन्सिबल आहे ते आपल्याला रिक्वायर्ड नाही. हा वाला जो सराउंडिंग असेल, तो काही रिक्वायर्ड वाला नसेल, हा वाला जो सराउंडिंग बघतोय ना, त्याच्यामध्ये काही चेंज येत नाही. सो त्याला आपण याचं सराउंडिंग कन्सिडर करू, बट त्याच्यामधले काही चेंजेस आपण स्टडी नाही करणार. आपण चेंजेस कोणते स्टडी करणार, चेंजेस आपण इथल्या सराउंडिंगचे, ह्या वाल्या सराउंडिंगचे कन्सिडर करणार, आणि ह्या सिस्टीमचे कन्सिडर करणार. सो बघा, होपफुली तुम्हाला हे पहिले 2 वर्ड समजले असतील, सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीम काय म्हटलं, की जी काही प्रोसेस होते, जिथे कुठे प्रोसेस होणार आहे, तर दॅट पार्ट अंडर इन्व्हेस्टिगेशन, ठीक आहे. डेफिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू जर म्हटलं आपण, द पार्ट ऑफ सिस्टीम अंडर इन्व्हेस्टिगेशन will be termed as your system, and a part of universe outside the system will be termed as surrounding. ये आपले टेक्स्टबुक डेफिनेशन आहे. A part of the universe under thermodynamics investigation म्हणजे बाबा जिथे प्रोसेस आपण स्टडी करणार आहे ना, तर तो पार्ट दॅट विल बी युअर सिस्टीम. आणि तो जो काही इन्व्हेस्टिगेशन वाला और प्रोसेस वाला पार्ट आहे, तो सोडून बाकी सगळा पार्ट ऑफ युनिवर्स इज युअर सराउंडिंग, ठीक आहे. अँड हे दोन्ही मिळून सिस्टीम प्लस सराउंडिंग, दे आर गोइंग टू फॉर्म युनिवर्स. ते काय बनवतात, तर दे आर गोइंग टू फॉर्म युनिवर्स. होपफुली तुम्हाला सिस्टीम आणि सराउंडिंग ह्या डेफिनेशन क्लिअर झाल्या असतील. व्हॉट इज सिस्टीम, व्हॉट इज सराउंडिंग, हा पार्ट क्लिअर असेल. तर आपण आतापर्यंत 2 टर्म स्टडी केले. नाउ वी विल डिस्कस मोर अबाउट द सिस्टीम. आपण थोडं डिटेल मध्ये वी विल डिस्कस मोर अबाउट द सिस्टीम. वी हॅव
टाइप्स ऑफ सिस्टीम. ज्या काही आपण सिस्टीम स्टडी करणार आहे त्या सिस्टीमचे पण डिफरंट टाइप आहेत. आता आपण स्टार्ट करूया एकदम सिंपल एक्झाम्पल पासून, विच इज चहा. सगळ्यांना माहित आहे, अ कप ऑफ टी. ठीक आहे, इफ आय टेक अ कप ऑफ टी. बघा, विचार करा की आता मी जे बसलोय लेक्चर घेतोय, मला कोणीतरी मस्तपैकी एक चहा आणून दिला, पण सिन्स आपलं लेक्चर चालू आहे, ठीक आहे, तर मला काय झालं, मला ते लाईक टी पिणं पॉसिबल नाही झालं इमिजिएटली. असं आय कॅन्ट ड्रिंक टी इमिजिएटली, कारण ते डिस्टर्बन्स क्रिएट होईल. सो मी काय म्हटलं, चला ठीक आहे, ठेवून देऊ, आता आपण लेक्चर चालू घेऊ, लेक्चर झालं की लगेच पिऊन घेऊ. ठीक आहे, सो लेट्स से आपलं 20 मिनिट्सने लेक्चर संपलं. नाउ आफ्टर 20 मिनिट्स, नाउ दिस एव्हरीवन कॅन अंडरस्टँड, आफ्टर 20 मिनिट्स काय सिच्युएशन असेल. तर जर मी चहा प्यायला जाईन तर तो मस्तपैकी असा थंड झालेला असेल, छान असा, राईट, आणि अजूनच भारी टेस्ट आहे की नाही. की दिला होता मस्तपैकी गरमागरम, आणि विथ टाइम काय झालं, विथ टाइम तो चहा थंड होऊन गेला. ओके, होपफुली तुम्हाला हे मी जे काही बोलतोय ते अंडरस्टँड होतं. आता माझ्याकडे कपचा तर बळी नाहीये, तसा विचार करा की हा माझा कपच आहे. मे बी असेल, मे बी नसेल, तर आपण बीकरच काढून देऊ, कारण तसे आपण केमिस्ट्री स्टडी करतोय. चहा पण आपण बीकर मध्ये पिऊया. लेट्स से I have this big box मध्ये. सो चहा आणून ठेवलाय. ओके, आता विथ टाइम काय होतंय, विथ टाइम तो जो चहा आहे, समजा त्याचा आपण एक टेम्परेचर कन्सिडर करू, सिन्स त्याला हीट केलेलं आहे मस्तपैकी, त्याच्यातून असं वेपर्स पण बाहेर पडतात. सो असं समजू की आपण तो अराउंड 95-100 डिग्री सेल्सिअसला होतो. 95 to 100 डिग्री सेल्सिअसला आपला चहा होता, राईट. आता विथ टाइम काय झालं, जसा तो ठेवून दिला, मी इमिजिएटली नाही पिऊ शकलो. सो विथ टाइम काय झालं, आपलं जे सराउंडिंग आहे, सी, आता कप ऑफ टी काय झालं, दॅट इज युअर सिस्टीम. ही झाली माझी सिस्टीम. आपण जे सराउंडिंग बघितलं, मी ज्या रूम मध्ये बसलोय, तिथलं जर टेम्परेचर बघितलं, तर दॅट टेम्परेचर इज अराउंड लेट्स से 30 डिग्री सेल्सिअस. तसं इथे थंड आहे, गरम नाही होते. होपफुली तुमच्याकडे पण सेम असेल. आज जरा मग वगैरे आलंय, पाऊस वगैरे याचा चान्स आहे, तर जरा कमी टेम्परेचर कम्पॅरेटिव्हली. सो 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर आहे. हे झालं आपलं सराउंडिंग. ओके, सो आफ्टर 10 or 20 मिनिट्स, जेव्हा मी चहा प्यायला जातो, तेव्हा वॉट आय ऑब्झर्व इज, हे जे 95 to 100 डिग्री सेल्सिअसचा टी होता, तो काय झाला रे, तो गेला आहे 30 डिग्री सेल्सिअसला, 30च्या आसपास, जवळपास. ओके, आता तेवढं मी एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन तर नाही देणार. सो 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास गेलाय, कोण गेलाय, कप ऑफ टी गेलाय. ओके सर, हा बघा रे, आता इथे दोन्ही वेळी आपण समजून घेऊ. तर पहिलं सिस्टीम काय झाली की ज्याच्यामध्ये हा चेंज झाला. आता इथे मी टेम्परेचर कोणाचं बघतोय, टेम्परेचर ह्या कपचं बघणार ना, राईट. टेम्परेचर मी ह्या कपचं बघणार आहे, एक थर्मोमीटर टाकेल, टेम्परेचर चेक करेल, तर खूपच कमी झालंय, काय उपयोग नाही आता पिण्यात, नवीन घ्यावं लागेल परत. सो ज्याचं मी हे टेम्परेचर चेक केलं, ज्याचा मी स्टडी केला, ज्या पार्टचा मी स्टडी केला, ती काय झाली, ती झाली माझी सिस्टीम. तो हा कप झाला माझ्यासाठी सिस्टीम, राईट. आणि हा चेंज कोणामुळे होतोय, हा चेंज ज्या फॅक्टर्समुळे होतोय ते सगळे झाले सराउंडिंग. त्याच्या बाजूचं जे काही प्रेझेंट आहे ते झालं माझं सराउंडिंग. आता इथे इफ वी टॉक अबाउट सिस्टीम अँड सराउंडिंग, तर आपल्याला काय दिसतंय, तर इथे आपल्या सिस्टीमने सर्टन अमाऊंट ऑफ हीट सराउंडिंग बरोबर एक्सचेंज केली. नो, सिस्टीमने काय केलं, सिस्टीमने आपल्या सराउंडिंग बरोबर सर्टन अमाऊंट ऑफ हीट एक्सचेंज केली. सिस्टीम सराउंडिंग मध्ये देयर इज एक्सचेंज ऑफ हीट. येस, यू कॅन ऑब्झर्व दॅट गाईज. टेम्परेचर चेंज झाले ना, टेम्परेचर चेंज का होतोय, टेम्परेचर चेंज होतोय कॉज हीट एक्सचेंज झाली. ओके, हीट एक्सचेंज झाली, आणि हीट एक्सचेंज झाली म्हणूनच सगळे टेम्परेचर डिक्रीज झालं ना, टेम्परेचर डिक्रीज झालं.
सो बेसिकली इथे आपल्या सिस्टीमने काय केलं तर सराउंडिंग बरोबर हीट एक्सचेंज केली. होपफुली हा पॉइंट तर लक्षात आला असेल, राईट. आता सेम कप ऑफ टी आहे, सेम कप ऑफ टी मी ठेवलाय, ठीक आहे. बट थोड्या वेळाने काय झालं तर हा कप ऑफ टी पडला. अरे बघू शकता तुम्ही, हे भारी होतं काहीतरी, मलाच नाही समजलं कसं झालं. ओके बघा रे, मी हा ठेवलाय असा कप, ओके. तर बाय मिस्टेक माझा काय झाला, मी लेक्चर घेता घेता थोडासा एक्साइट झालो तुम्हाला एक्सप्लेन करण्याच्या नादात की हात हलवला आणि तो हात त्या कपला लागला. कप लागल्यावर हा काय होणार, कप तर उलटा होणार, राईट. आणि कप उलटा झाला, यू कॅन सी काय होतंय बघा रे इथं, काय होतंय, यू कॅन ऑब्झर्व दिस. काय झालंय ते की समजा आपण कप पडला तर इथे आपलं काय होतंय, तर हे निघून जाणार आहे. चालेल, थोडीशी अमाऊंट काय चालली, कप मधली अमाऊंट कमी होते. इनिशियली जेवढी अमाऊंट होती मी लगेच पटकन उचलला आणि मी ऑब्झर्व केलं तर काय झालं, तर जेवढा आधी चहा होता, से फॉर एक्झाम्पल इनिशियल कंडिशनला आपल्याकडे होता, लेट्स से इन टर्म्स ऑफ नंबर बोलूया आपण की अराउंड 50 ml ऑफ टी. थोडा कमीच दिला होता माझ्या घरच्यांनी. पण पडल्यानंतर काय झालं, मी तर प्यायलो काहीच नाही, पण त्यातला शिल्लक काय राहिला, लेट्स से अराउंड 20 ml शिल्लक राहिला. आता हा 20 ml शिल्लक राहिला कशामुळे, कॉज 30 ml काय झालं, सराउंडिंग मध्ये निघून गेलं ना, राईट. सिस्टीम जी होती त्या सिस्टीमची अमाऊंट काय झाली, डिक्रीज झाली, आणि सराउंडिंग मध्ये जिथे चहा आधी काहीच नव्हता तिथे काय झालं, सिस्टीमच्या चहाची अमाऊंट इन्क्रीज झाली. आणि हे कशामुळे झालं, कॉज सिस्टीमने काय केलं, सराउंडिंग बरोबर मॅटर एक्सचेंज केलं. होपफुली मॅटरची डेफिनेशन तुमच्या लक्षात असेल. मॅटरची डेफिनेशन आपण लास्ट इयर एकदम स्टार्टिंगला बघितली होती. मॅटर काय असतं, मॅटर इज समथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड व्हॉल्यूम. मॅटर इज समथिंग विच ऑक्युपाइज स्पेस, ठीक आहे, अँड दॅट इज व्हॉल्यूम अँड हॅज मास. हे व्हॉल्यूम झालं, ऑक्युपाइज स्पेस म्हणजेच व्हॉल्यूम झालं आणि मास आहे. तर मास आणि व्हॉल्यूम जर असेल तर ते मॅटर झालं. आणि इथे आपला चहा आहे, चहाला मास आहे, चहाला व्हॉल्यूम आहे, सो ते मॅटर आहे. तर मॅटर काय झाला आपला, मॅटर एक्सचेंज झाला विथ सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये, ठीक आहे. आता समजा मी ठरवलं की चला मला चहा परत वाढवायचं, मी काय करेन, मी भाडून ऍड करेन, राईट. भाडून मी परत अमाऊंट ऍड करेन, तर याची अमाऊंट परत मी इन्क्रीज करेन. अरे ह्या केसमध्ये काय झालं, सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये ऍडअप झाला, सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये काय झाला, चहा ऍडअप झाला, राईट. सेकंड एक्झाम्पल घेऊया अबाउट आईस, ठीक आहे. आईसचं एक्झाम्पल घेऊ. बघा रे, विथ टाइम काय होणार, जर समजा मी एक आईस क्यूब घेऊन आलो, इथे ठेवून दिला, एक आईस क्यूब घेऊन आलो आणि मी इथे ठेवून दिला, तर विथ टाइम यू विल ऑब्झर्व इनिशियली आईस जो आहे इट इज ऍट 0 डिग्री सेल्सिअस. तो आईस काय बनणार आहे विथ टाइम, छान असा कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, कन्वर्ट होणार आहे तो वॉटरमध्ये, राईट. आणि वॉटर काय अराउंड, आता रूम टेम्परेचरला जाईल तर अराउंड 30 डिग्री सेल्सिअस जाईल, करेक्ट. सो इथे काय झालं रे, इथे अगेन देअर इज हीट एक्सचेंज झाला. आता हे समजा मी एका लेट्स से कशामध्ये घेतलंय, बशीमध्ये घेतलंय का, प्लेटमध्ये घेतलं, ठीक आहे. आणि प्लेट ती फ्लो करून चालली, ओव्हरफ्लो होते. समजा प्लेट ओव्हरफ्लो होते आपली, आईस खूप मोठा घेतलाय, त्या केसमध्ये काय होणार आहे, तर इथे मॅटर पण तर एक्सचेंज होईल, इनिशियली समजू आपण की आईस जो आहे, आईस आपण लेट्स से 50 ml चा घेतला होता आणि त्या प्लेटची कॅपॅसिटी आहे ओनली 40 ml. 10 ml काय होणार, 10 ml चा लॉस होणार आणि तो कुठे जाणार आहे, तो सराउंडिंग मध्ये जाणार आहे. तर इथे काय झालं, तर मॅटर पण एक्सचेंज झाला, होपफुली तुमच्या हे लक्षात येत आहे, हीट एक्सचेंज, मॅटर एक्सचेंज, ओके. सो जर आपल्याकडे अशी सिस्टीम असेल की जिथे देअर इज हीट ऍज वेल ऍज मॅटर एक्सचेंज, ओके. आपली सिस्टीम काय करते, सिस्टीम कॅन एक्सचेंज युअर heat as well as
इट कॅन एक्सचेंज बोथ हीट म्हणजेच एनर्जी ऍज वेल ऍज मॅटर, then it is termed as open system. That is your open system. तुम्ही पहिला टाइप सांगितलाय तुम्हाला सिस्टीमचा ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम काय आहे तर इट इज द सिस्टीम वेअर इट कॅन एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ सराउंडिंग. जर एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज करते तर ती झाली माझी ओपन सिस्टीम. ठीक आहे, ती झाली ओपन सिस्टीम. होपफुली तुमच्या लक्षात आली आहे पहिली सिस्टीम काय आहे ती ओपन सिस्टीम. Okay, then we will go for the second one. Second one आहे बघा आपल्याकडे, ज्याच्यामध्ये बघा अगेन मी बिकर घेतोय. ठीक आहे, बिकर घेतोय. पण आता काय करतोय मी, ह्या बिकरला आहे ना, बिकरच्या वरती ठेवण्यासारखं काहीच नाही. बिकरला मला क्लोज करायचं. बिकरला आपण क्लोज कसं करूया, पण थोडे आपल्या शेप बिकर वर काय केलं रे मी, एक प्लेट ठेवली. समजून घ्या तुम्ही, बिकर वरती मी एक प्लेट ठेवली. क्लोज. बिकरला मी असं कव्हर करून ठेवलं. आता आफ्टर कव्हरिंग दिस बिकर, आता बिकरला मी कव्हर केलंय, तर त्यामुळे काय होणार आहे, बिकरला जर मी कव्हर केलं ना, बिकरला कव्हर केलं म्हणजे बिकर म्हणजे काय आपल्यासाठी कप आहे. कप आणि एक प्लेट असेल ना, तर ती मी त्याच्यावरती ठेवून देईन. ठीक आहे, त्याच्यावरती ठेवून देईन. तर आता त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे मग हीट एक्सचेंज तर काही थांबणार नाही. हीट एक्सचेंज तर चालूच राहील, तो काही थांबत नाही. बट आता काय होणार आहे, जे काही मॅटर आहे बघा, आधी काय होत होतं, ज्या काही वेपर जनरेट होत होतं ना, तर वेपर ते बाहेर चाललं होतं, वेपर निघून चाललं होतं, त्यामुळे आपली अमाऊंट कमी होत होती. बट व्हेन वी कव्हर्ड इट, आता जेव्हा आपण कव्हर केलंय तेव्हा हीट एक्सचेंज तर पॉसिबल आहे, बट मॅटर एक्सचेंज जो आहे ना, मॅटर एक्सचेंज इज नॉट पॉसिबल. सो आता मी थोडं डोकं लावलं की समजा इवन इफ मी एक्साइट झालो, हात पाय हलवले, तरी जरी त्याला हीट करायला गेलो ना, तरी ती बशी असेल तर ती थोडंफार कव्हर करेल. 100% नाही, बट थोडंफार तर कव्हर करेल. सो इथे काय होईल, देअर वोंट बी एनी मॅटर एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. बट हीट, येस, हीट तर चालूच नाही, हीट तर निघून चालली, तर तो थंड तर होणारच आहे. इट जस्ट दॅट जो मॅटर आहे तो एक्सचेंज होत नाहीये. तर इफ वी हॅव सच सिस्टीम where there is no exchange of matter, there is exchange of only energy. Exchange कशाचा होतोय, फक्त एनर्जीचा होतोय. तर such system are termed as closed system. बघा लक्षात येते का. फर्स्ट होती ओपन सिस्टीम, ज्याच्यामध्ये हीट आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज होत होतं. ओके, आता इथे काय बोलतोय, इथे बोलतोय आपण की सिस्टीम कशी आहे, सिस्टीम मध्ये हीट एक्सचेंज तर होतोय, बट मॅटर एक्सचेंज होत नाहीये. सो सच सिस्टीम विल बी कॉल्ड ॲज क्लोज सिस्टीम. अँड लास्टली बघा, आता मी काय केलं रे, माझ्या घरचे पण कंटाळले की किती वेळाला गरम करून द्यायचा चहा. सो व्हॉट दे डिड की तुला हवे तेवढं लेक्चर घेत बस, त्यांनी एक थर्मास फ्लास्क घेतला आणि त्याच्यामध्ये चहा ऍड करून ठेवला. ठीक आहे, आता आफ्टर ऍडिंग इन थर्मास फ्लास्क तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल कधी ना कधी आयुष्यात. सो थर्मास फ्लास्क मध्ये जेव्हा आपण चहा ऍड करू ना, तेव्हा काय होणार आहे, आता मी कधी पण पिऊ देत तो चहा, कधी पण पिऊ देत, त्याचं टेम्परेचर सेमच असेल. येस ऑर नो, कन्सिडरिंग द आयडियल सिच्युएशन, थोडंफार एरर नक्कीच असतं. बट आयडियली जर बघितलं तर समजा इनिशियली आपला चहा 100 ml मी घेतलाय त्या ग्लासमध्ये आणि एक 95 डिग्री सेल्सिअसला आहे. तर मी आता तो कधी पण बघू दे, आफ्टर 30 मिनिट्स जरी बघितला तरी 100 ml चा 100 ml असेल, आणि ती बॉटल पॅक्ड असेल, सील्ड आहे, राईट. सो तिथून काही कमी तर होणार नाही मॅटर. आणि जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर विल ऑल्सो रिमेन 95 डिग्री सेल्सिअस, राईट. सो आता इथे काय झालं रे, इथे हीट एक्सचेंज नोप, हीट एक्सचेंज नॉट अलाउड, नाही झालाय, राईट. मॅटर एक्सचेंज नोप, तो पण नाही झालाय. देर इज नो मॅटर एक्सचेंज, देर इज नो हीट एक्सचेंज. सो सच सिस्टीम की जिथे हीट अँड मॅटर
दोन्हीचा एक्सचेंज अलाउड नाहीये, दोन्हीचा एक्सचेंज अलाउड नाहीये. सो such system will be termed as your isolated system. थर्ड सिस्टम काय झाली आपली, that will be your isolated system, की जिथे there is no exchange of matter as well as energy. Okay, matter पण एक्सचेंज होत नाहीये, एनर्जी पण एक्सचेंज होत नाहीये. सो दॅट इज युअर आयसोलेटेड सिस्टीम. सो बघा आपण 3 टाईपच्या सिस्टीम स्टडी केल्यात इन टोटल, 3 सिस्टीम स्टडी केल्यात. एकदा क्विकली मी एक टेबल फॉर्मॅट मध्ये लिहितो सो दॅट तुम्हाला लक्षात येईल. हा टेबल तुम्ही पण ड्रॉ करून ठेवू शकता माझ्या बरोबर, ऑरेल्स नंतर मी पीडीएफ शेअर करेन तेव्हा ड्रॉ करून ठेवू. ठीक आहे, आपण काय काय बघतोय तर चेंज जो काही आहे और एक्सचेंज जो आहे तो इन टर्म्स ऑफ हीट वी आर स्टडीइंग and matter, correct? So first we have open system. Open system मध्ये काय होतंय, there is heat exchange, there is matter exchange. For closed system there is heat exchange but there is no matter exchange. And finally the isolated system, no heat exchange, no matter exchange. Okay, so if you observe बघा इथे जे आयसोलेटेड सिस्टीम आहेत ना, दे आर लाईक मोस्ट इझी टू स्टडी. अरे काही एक्सचेंजेस होत नाहीये, नाही हीट चेंज होतोय नाही मॅटर चेंज होतोय, काही टेन्शनच राहत नाही ना, एकदम इझी टू स्टडी सिस्टीम आहे, राईट? क्लोज सिस्टीम मध्ये सिन्स देर इज मॅटर, नो मॅटर एक्सचेंज बट देर इज हीट एक्सचेंज. सो आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू स्टडी व्हॉट काइंड ऑफ हीट चेंज टेकिंग प्लेस, हीट चेंज कशा वेने होतोय. ओके, तो आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि ओपन सिस्टम मध्ये दोन्ही स्टडी करावं लागतं आणि ते दॅट बिकम्स देन कॉम्प्लिकेटेड, की हीट चेंज होतोय ऍट द सेम टाइम मॅटर पण तर चेंज होतोय, दॅट बिकम्स बिट कॉम्प्लिकेटेड. सो फॉर अवर पर्पज, फॉर 12th स्टँडर्ड, येस दोन्ही मध्ये क्रॉस येईल, मी चुकून दोन्ही मध्ये येस करतो. सो फॉर अवर पर्पज वी आर हियर ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू डील विथ क्लोज सिस्टीम. ठीक आहे, आपण काय स्टडी करणार आहे, आपण क्लोज सिस्टीम स्टडी करणार आहे. कारण आयसोलेटेड मध्ये असं स्टडी करण्यासारखं काहीच नाहीये आणि ओपन मध्ये स्टडी करायला खूप काही आहे आणि आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. सो वी जनरली वी गेट 2 to 3 weeks ना, 2-3 वीक मध्ये आपण वी कॅन डिस्कस विथ ओनली क्लोज सिस्टीम. सो हियर ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू फोकस ऑन क्लोज सिस्टीम. सो क्लोज सिस्टीम म्हटलं की तिथे काय असणार आहे, मेनली देर विल बी सम एनर्जी एक्सचेंज मोर दॅन हीट. I will say a specified term because heat पण आपण नंतर टर्म यूज करतो. ठीक आहे, सो मोर दॅन हीट आय विल यूज द वर्ड ऍज एनर्जी अँड नॉट ऍज हीट, बिकॉज एनर्जीचे डिफरंट फॉर्म असतात आणि एनर्जीच्या डिफरंट फॉर्म पैकी हीट इज वन ऑफ द फॉर्म. सो हियर ऑनवर्ड्स आपण क्लोज सिस्टम स्टडी करतोय, म्हणजेच काय तर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट एनर्जी चेंज. ओके, एनर्जी चेंज. And when I say energy, energies are of so many different types. ज्या काही तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बऱ्याच सारे ऑलरेडी यू नो, such as kinetic energy, potential energy, rotational energy, vibrational energy. You must be knowing such energies, right? So same way here we are going to discuss about different forms of energy. There are some different forms. Say for example, there is internal energy. Okay, then there is enthalpy. Then there is Gibbs free energy. Okay, then there is something called as Gibbs-Helmholtz वगैरे, but Gibbs-Helmholtz वगैरे नाही, आपल्याला 3 असणार आहेत. मेनली वी विल डिस्कस स्टिल गिब्स फ्री एनर्जी. ओके, सो चला आपण थोडंसं आता प्रोसीड करूया. आपण ऑलरेडी आता सिस्टीम समजून घेतले. फर्स्ट वी हॅव डिस्कस अबाउट सिस्टीम अँड सराउंडिंग अँड नाऊ वी हॅव डिस्कस अबाउट सिस्टीम, टाइप्स ऑफ सिस्टीम, ओपन, क्लोज्ड अँड आयसोलेटेड. ठीक आहे, आता बघा सिन्स सिस्टीम बद्दल बोललोय आपण, तर व्हेनेवर वी आर गोइंग टू टॉक अबाउट एनी सिस्टीम, जसं की सिंपल एक्झाम्पल आपण इथे काय घेतलं होतं, कप ऑफ टी, राईट? एकदम सिम्पलेस्ट एक्झाम्पल घेतलं होतं, एक चहाचा कप घेतला. आता
विचार करा रे, एक चहाचा कप आहे, मला तो डिफाईन करायचा, तो मला डिफाईन करायचा आहे काय, मला त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं, तर मला काय काय करावं लागेल और काय सांगावं लागेल. एक कप ऑफ टी आहे, तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये सांगू शकता की तरी काय डिस्कस करावं लागेल की त्याने मला कप ऑफ टी बद्दल आयडिया येऊन जाईल. समजा मला एका बद्दल सांगायचं, मला काय काय डिस्कस करावं लागेल, कोणकोणते पॉईंट डिस्कस करावे लागतील. इफ यू थिंक अबाउट इट, की एक कप ऑफ टी आहे, तर मला समजा एखादा माणूस आहे ज्याने बघितलंच नाही तिथे, तर मला काय सांगावं लागेल, मला त्याच्या सर्टन पॅरामीटर्स बद्दल सांगावं लागेल, राईट, त्याची टेस्ट कशी आहे, कलर कसा आहे, कप कोणता आहे, ब्ला 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 ब्ला. बट मोर इम्पॉर्टंटली इन टर्म्स ऑफ थर्मोडायनेमिक्स इफ आय से, तर मला काय सांगावं लागेल, मला त्याचे सर्टन पॅरामीटर्स द्यावे लागतील, जसं की त्याच्यामध्ये आधी चहा तर असला पाहिजे रे. समजा नुसता कप नेऊन ठेवला समोर तर कसं चालेल, त्याच्यामध्ये चहा पण तर असला पाहिजे. ठीक आहे, सो लाईक अमाऊंट सांगतोय आपण, सो बेसिकली व्हॉट व्हॅल्यूज आय विल टॉक अबाउट इट्स व्हॉल्यूम. दॅट इज व्हॉल्यूम ना, किती चहा आहे त्याच्यामध्ये, थोडासा आहे, जास्त आहे, कमी आहे, खूप आहे, जे काय असेल, आय विल डिस्कस अबाउट इट्स व्हॉल्यूम. देन सेकंडली ज्याला तो चहा प्यायचा आहे तो काय म्हणणार आहे, गरम आहे, थंड आहे, काहीतरी बघ. सो त्यासाठी मला काय सांगावं लागेल, आय हॅव टू टॉक अबाउट टेम्परेचर, राईट, आय हॅव टू टॉक अबाउट टेम्परेचर. येस ऑन. सो एक कप ऑफ टी आपण एक्सप्लेन करतोय, तर whenever we are going to explain a cup of tea, I have to give some properties related to that. मला काहीतरी सर्टन प्रॉपर्टीज सांगायच्या, राईट, तेव्हाच तर तो डिफाईन करू शकतो ना, डिफाईन करू शकतो. बघा लक्षात येतोय का, whenever I am defining a system, एखादी सिस्टीम आपण डिफायनिंग करतोय, तर डिफाईन करताना आय हॅव टू गिव्ह और आय हॅव टू डिस्कस अबाउट सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ इट. जसं की इथे कप ऑफ टी ही आपली सिस्टीम होती, तर त्यासाठी मी कशाबद्दल डिस्कस केलं, तर त्याच्यामध्ये असलेलं व्हॉल्यूम, त्याचं असलेलं टेम्परेचर. ठीक आहे, सो सच पॅरामीटर्स, हे असे पॅरामीटर्स जे आपल्याला सिस्टीम डिफाईन करून देतात, पॅरामीटर्स विच डिफाईन्स द सिस्टीम. बघा मी काय म्हणतोय, पॅरामीटर्स help in defining the system, or more specifically we will say as a state of system. So such parameters which define the state of system. State म्हणजे त्याची कंडिशन, स्टेट ऍज इन, बघा स्टेट म्हणजे कंडिशन समजून घ्या, स्टेट ऍज इन द कंडिशन. सो जे पॅरामीटर्स आपल्याला स्टेट बद्दल और कंडिशन बद्दल सांगतायत, सो सच पॅरामीटर्स आर टर्म ऍज युअर प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. ते पॅरामीटर्सनाच काय म्हणतोय आपण, ते पॅरामीटर्स म्हणजेच आहेत आपल्या प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. ठीक आहे, आता ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ना रे, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम ज्या काही आहेत ना, त्या पण दोन टाईपच्या असतात. एक असतात एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, एक असतात इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. वन इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. से फॉर एक्झाम्पल बघा रे, इथे मी घेतलेलं आहे, इथे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, सो ह्या दोन मध्ये मी दोन पॅरामीटर डिफाईन केले, एक व्हॉल्यूम केला आणि एक टेम्परेचर केला. नाउ इफ यू अंडरस्टँड क्लिअरली, तर तुम्हाला एवढं लक्षात तर नक्कीच येईल की अरे जी व्हॉल्यूम ही प्रॉपर्टी आहे ना, तर ही प्रॉपर्टी चहा किती प्रेझेंट आहे, किती चहा त्याच्यामध्ये आहे त्याच्यावर डिपेंड करते. होपफुली तुमच्या लक्षात येते की व्हॉल्यूम ही जी प्रॉपर्टी आहे, इट इज डिपेंडंट ऑन दॅट अमाऊंट ऑफ टी. त्या कप मध्ये किती चहा प्रेझेंट आहे त्याच्यावर ही व्हॉल्यूम प्रॉपर्टी डिपेंड करणार आहे, राईट. इट विल बी डिपेंडंट ऑन amount of tea, correct. But if I talk about temperature, तर अरे ते व्हॉल्यूम किती पण असू देत,
टेम्परेचर तर सेम असणार आहे. येस और नो? टेम्परेचर तर सेमच राहणार आहे ना, टेम्परेचर थोडी चेंज होणार आहे. तर इट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ अमाऊंट ऑफ टी. बघा तुम्ही चहा गरम केला आणि इफ यू टेक लेट्स से 10 ml, 20 ml, 50 ml, 100 ml, आणि तुम्ही चहा किती पण घ्या, तुम्ही त्या पर्टिक्युलर टाइमला तुम्ही किती अमाऊंट घेताय इट डझंट मॅटर. त्या सगळ्यासाठी टेम्परेचर विल रिमेन सेम. टेम्परेचर विल बी सेम, हे सेमच असणार आहे. बट फॉर ऑल ऑफ दिस वॉल्यूम इज नॉट सेम. वॉल्यूम इज नॉट सेम. जे की आपण त्या अमाऊंट मध्ये बघतो 10, 20, 50, 100 वॉल्यूम तर आहे. तर वॉल्यूम काय होतंय, वॉल्यूम व्हॅरी करते विथ चेंज इन अमाऊंट. जर मी अमाऊंट चेंज करतोय तर अमाऊंट चेंज केली तर वॉल्यूम पण काय होतंय तर व्हॅरी करते. व्हेअरएज टेम्परेचर इरिस्पेक्टिव्ह ऑफ अमाऊंट टेम्परेचर इज रिमेनिंग सेम. होपफुली तुमच्या हे दोन पॅरामीटर्स लक्षात आले. आणि these are your extensive and intensive properties. If our property is dependent on amount, property काय म्हणतोय, property is dependent on amount, then it is your extensive property. Extensive property is a property which is dependent on amount. Hopefully तुमच्या लक्षात येते की काय सांगतोय. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय आहे, तर that property which is dependent on amount of matter present. जसं की आपण आता एक्झाम्पल घेतलं वॉल्यूम. ठीक आहे, वॉल्यूम. सेम वे वी कॅन से द मास. आपण जर मास बोलतोय, मास किती आहे, वेट किती आहे त्याचं, तर मास डिपेंड करेल, वॉल्यूम डिपेंड करेल. राइट. लेट्स से इफ वी टॉक अबाउट उसका मोल्स, तर मोल्स पण डिपेंड करते. Then there are some terms ह्या जस्ट मी मेन्शन करून ठेवतो की त्यांची एनर्जी किती आहे, एनर्जी किती आहे, इंटरनल एनर्जी. Okay, so that will be dependent. Then there is something called as heat capacity. Heat capacity is basically amount required to raise the temperature. Okay, heat energy required to raise the temperature असं काहीतरी असतं. सो ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या काही आहेत ना, तर जी जशी अमाऊंट चेंज होईल तशा ह्या प्रॉपर्टीज पण चेंज होणार आहेत. सो सिन्स विथ अमाऊंट त्या व्हॅरी करतात, सो ती झाली माझी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दॅट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बट इफ यू टॉक अबाउट प्रेशर, तर प्रेशर इज व्हॉट, प्रेशर इज युअर फोर्स पर युनिट एरिया. बघा रे, फोर्स पर युनिट एरिया जो असतो ना, तो इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर अमाऊंट प्रेशर तर सेमच राहणार आहे. बघा फोर्स चेंज होईल, येस फोर्स विल चेंज. फोर्स जे आहे ना त्याला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणू, बिकॉज ते काय होतंय तिथे चेंज होतोय, देयर इज सम चेंज. ती झाली माझी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बट फोर्स पर एरिया जर बघितलं तर ती काय झाली, दॅट इज माय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो वी कॅन से प्रेशर, टेम्परेचर, ओके, प्रेशर आहे, टेम्परेचर आहे. Then there is something called as surface tension, which is also related to pressure. Surface tension. We can talk about melting point. Melting point same राहणार आहे. Boiling point घ्या, boiling point पण सेम राहणार आहे. ठीक आहे. So such properties which are not dependent on amount. तुम्ही किती पण अमाऊंट घ्या, वॉटर घेतलं, 100 ml वॉटर घ्या आणि 1000 ml वॉटर घ्या. ठीक आहे, दोन डिफरंट अमाऊंट घेतलेत मी आणि ह्याचा मी बॉइलिंग पॉईंट मेजर केला, तर ह्याचा पण 100 डिग्री सेल्सिअस असेल, ह्याचा पण 100 डिग्री सेल्सिअस असेल. राईट. ह्याचा आईस घेतला, आईसचा मेल्टिंग पॉईंट बघतोय तर दॅट विल बी 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस. So irrespective of amount, if your property remains same, then that is intensive. But जर ती चेंज होते तर that is extensive. एक आहे एक्सटेन्सिव्ह, एक आहे इंटेन्सिव्ह. होपफुली दोन्ही प्रॉपर्टीज और दोन्ही टर्म्स तुम्हाला क्लिअर असतील. व्हॉट इज एक्सटेन्सिव्ह, व्हॉट इज इंटेन्सिव्ह. ठीक आहे. आता बघा मी इथे एक्झाम्पल घेतलं होतं प्रेशरचं. नाऊ प्रेशर काय असतं रे, प्रेशर आपण बघितलंय बऱ्याचदा. प्रेशर इज बेसिकली फोर्स पर एरिया. ठीक आहे, फोर्स पर एरिया. नाउ इफ वी टॉक अबाउट एरिया वाइज, एरिया, अरे एरिया तर चेंज होणार आहे, अमाऊंट चेंज करा एरिया चेंज होईल. बघा ना, ही अमाऊंट मी चेंज करतोय तर एरिया पण काय होतोय, चेंज होतोय. तो एरिया काय बनला, एरिया बिकम्स युअर
extensive property. PDF becomes extensive property. ठीक आहे. If you talk about force, अरे फोर्स पण किती फोर्स लावताय तो अमाऊंट वर डिपेंड करेल. समजा तुमच्या डोक्यावर दोन बुक ठेवले, ठीक आहे, 2 बुक त्यांचा फोर्स आणि 50 बुक ठेवले त्यांचा फोर्स, बट ऑब्वियस डिफरंट असणार आहे. येस ऑर नो? बट ऑब्वियस डिफरंट असणार आहे. सो फोर्स काय झाला? फोर्स इज ऑल्सो युअर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा मी एक्झाम्पल दिलेलं होपफुल लक्षात आलं असेल की तुमच्या डोक्यावरती आपण एक 2 बुक ठेवले आणि सेकंड केस मध्ये इफ आय कीप 50 बुक्स, खूप सारे बुक ठेवले, ठीक आहे. सो त्या केसमध्ये बट ऑब्वियस इथला जो फोर्स आहे खूप जास्त असेल, इथला फोर्स कमी असेल, राईट. सो द प्रॉपर्टी विच इज डिपेंडंट ऑन अमाउंट दॅट बिकम्स एक्सटेन्सिव्ह, तो फोर्स झाली एक्सटेन्सिव्ह. बट इथून जे काही प्रेशर डेव्हलप होतंय, प्रेशर इज बाबा फोर्स पर एरिया, extensive upon extensive, तर that becomes your intensive property. So हे लक्षात ठेवा. याच्या पुढे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असणार आहे? बाय डेफिनेशन तुम्ही बघू शकाल, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी विल बी युअर एक्सटेन्सिव्ह अपॉन एक्सटेन्सिव्ह. हे डेफिनेशन मध्ये जायचं, म्हणजे त्याची फॉर्म्युला ट्राय करायचा, अंडरस्टँड करायचा. त्याचा फॉर्म्युला काय आहे? तर तो फॉर्म्युला एक्सटेन्सिव्ह अपॉन एक्सटेन्सिव्ह बनतोय, तर दॅट विल बिकम युअर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दॅट विल बिकम युअर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. ओके, होपफुली हा पॉइंट क्लिअर असेल. लेक्चर कधी संपतंय? तर अजून 2 टर्म बद्दल मी सांगणार आहे, एक 5 to 10 मिनिट्स जातील, देन संपून जाईल लेक्चर. ठीक आहे. सो इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह झालंय. आता आपण थोडं अजून प्रोसीड करू अँड वी विल टॉक अबाउट सेम फंक्शन, सेम प्रॉपर्टीज इन टर्म्स ऑफ डिफरंट वे. ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, जे काही पॅरामीटर्स आहेत, आता ते पॅरामीटर्स बद्दल आपण बोलूया. जे पॅरामीटर्स आहेत ना, तर बघा आता मी जस्ट डिफाईन केले, ठीक आहे, डिफाईन केले. आता पॅरामीटर्स आपण कोणासाठी बोलतोय? पॅरामीटर्स फॉर चेंज. बघा होपफुली आता तुम्हाला दोघांमधला डिफरन्स लक्षात येईल, कारण टर्म तर सेमच यूज करणार आहे, फक्त काहीतरी एक डिफरन्स आहे. इथे काय म्हणत होतो? Parameters help to define the system. Parameter which help in defining the system. ठीक आहे. एक सर्टन सिस्टीम आहे, त्या पर्टिक्युलर मुवमेंटला डिफाईन करण्यासाठी यूज केलेले पॅरामीटर्स, त्याला बोलतो आपण प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. दोज आर प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम, दॅट इज एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह. आता मी काय म्हणतोय? पॅरामीटर्स फॉर चेंज इन सिस्टीम. सिस्टीम मध्ये काय होतोय? तर चेंज होतोय. जर सिस्टीम मध्ये चेंज होतोय आणि तेव्हाचे आपण पॅरामीटर्स बघतोय, तर त्या पॅरामीटर्सना आपण म्हणणार आहे फंक्शन. होपफुली तुम्हाला प्रॉपर्टी आणि फंक्शन ह्यातला डिफरन्स लक्षात आला. प्रॉपर्टी काय सांगितलं? ती सिस्टीम डिफाईन करण्यासाठी असते. ठीक आहे. मी प्रॉपर्टी इज टू डिफाईन द. प्रॉपर्टी काय करते? सिस्टीमला डिफाईन करते. डिफाईन द सिस्टीम. Whereas फंक्शन जे आहे, फंक्शन हे आपण कधी यूज करतो? when there is change in system, to define or to tell change in system. So that is the difference, simplest difference. का मी हे सांगतोय? कॉज प्रॉपर्टी मध्ये पण आपण टेम्परेचर बोलतो, फंक्शन मध्ये पण टेम्परेचर बोलतो, दोन्ही मध्ये बोलणार, प्रेशर दोन्हीकडे बोलणार आहे. सो यू गेट कन्फ्युज की अरे आता तर ते स्टडी केलं, परत इकडे काय वेगळं आहे. तर तो डिफरन्स एवढाच आहे की प्रॉपर्टी जी आहे की एक सिस्टीमची सर्टन स्टेट डिफाईन करते, आणि फंक्शन जे आहे ते फंक्शन जेव्हा सिस्टीम मध्ये चेंज होतोय ना, तेव्हा बघतोय आपण. ओके. आता हे जे फंक्शन असतात, अगेन दिस फंक्शन आर ऑफ 2 टाइप. वन ऑफ देम इज स्टेट फंक्शन अँड अनदर इज पाथ फंक्शन. बघा मी त्याचा एक सिम्पल एक्झाम्पल देतो. हे जनरली मी कायम यूज करतो एक्झाम्पल. बघा तुम्ही ऍट पोझिशन ए आहात आणि आपल्याला पोझिशन बी ला जायचं. ठीक आहे. दिस इज माय पोझिशन ए, दिस इज माय पोझिशन बी. आता ह्याला तुम्ही इमॅजिन करा, सिन्स आता ऑनलाईन मध्ये आहोत, तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्लेसला असाल, तर तुम्ही तुमच्याच ठिकाणचा प्लेस कन्सिडर करा. हे आपलं घर आहे. ठीक आहे. हे आपलं घर आहे, होम. आणि इथून आपल्याला लेट्स से आपल्या जवळच्या गार्डन मध्ये जायचं.
मी जनरली इथे घेताना तर आम्ही आमच्या क्लास म्हणजे आपण क्लास बद्दल बोलतो, क्लासचं एक लोकेशन दुसरं लोकेशन वगैरे. आता तुम्ही जिथे आहात तिथे विचार करा, एक होम आहे, तिथून तुम्हाला एका गार्डनला जायचं, कोणाला तरी भेटायला जायचं असेल, जास्त भेटणं करू नका, आता 12वीत आहात, बट स्टील ठीक आहे, जायचं आपल्याला. आता तिकडे जाण्यासाठी वी हॅव डिफरंट वेज. लेट सेम आपण काय केलं, एक स्ट्रेट फॉरवर्ड रोड फॉलो केला, एक जातो रस्ता आपल्या घरासमोरून, आणि त्याच्या डेड एंडला वी ओनली टेक लेफ्ट की आपण गार्डनला पोहोचतो. ठीक आहे, हा एक रोड आहे. बट देर इज अ प्रॉब्लेम की इफ यू फॉलो धिस रोड, देन इश्यू काय आहे की कोणीतरी जर बघितलं आपल्याला जाताना, दॅट विल बिकम प्रॉब्लेम, की 12वीत आहे आणि फिरत बसलाय. सो दॅट विल बिकम प्रॉब्लेम. सो व्हॉट वी डू, वी फॉलो अ डिफरंट पाथ. एक छोटीशी लेन आहे, तिथून जातो. मग त्या लेन मधून काय होतं, लेन मधून परत आतमध्ये जावं लागतं, थोडस एक लेफ्ट राईट करत जावं लागतं, आणि देन विडीच असं कुठेतरी स्टेट थोडस लांब पण जातो आपण. बट काय करणार, आता भेटणं तर गरजेचं आहे. आणि मग आपण असे जाऊन काहीतरी फायनली जिथे जायचंय तिथे पोहोचतो. ठीक आहे. सो वी हॅव फॉलोड 2 डिफरंट पाथ. असं समजू, हा आपला मेन रोड वाला पाथ आहे, पाथ आहे, आणि हा एक ऍडजस्टंट रोड वाला पाथ. सो आपण एक दिवस मेन रोडने गेलोय, एक दिवस ऍडजस्टंट रोडने गेलोय. सो आता त्याच्यामध्ये हे जाताना इफ आय आस्क यू की हाऊ मच डिस्टन्स यू हॅव कवर्ड, डिस्टन्स कवर्ड, बघा मी इथे जस्ट एक नंबर ऍड करून टाकतो. हा असेल लेट्स से 10 मीटर, थोडं जवळ नसतं, लेट्स से 100 मीटर गेलो आपण. Initially we went for 100 meter, then 50 meter. Okay. Whereas ithe, initially we went for 20 meter, then 30 meter, then 70 meter, then 90 meter, आणि मग परत 20 meter. ठीक आहे, असं काहीतरी पाथ फॉलो केलं. बघा ते मॅथमॅटिक्स लावत नका बसवा, 90 डिग्री वगैरे करून काहीतरी, ते जस्ट आपण ऍरो मेन्शन केले. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ब्ल्यू कलरचा आहे ना, ब्ल्यू कलर इज माय लेट्स से पाथ ए, ब्ल्यू कलर इज मेन्शन करतो, दॅट इज अवर पाथ ए. And secondly, red color is our path B. So हे follow करताना if we talk about distance covered in path A, okay, distance covered in path A जर बघतोय तर त्या केसमध्ये डिस्टन्स कव्हर काय बनणार, तर दॅट विल बिकम 100 plus 50. ओके, दॅट विल बी 150 मीटर. होपफुली तुम्हाला लक्षात येते, मी फक्त ऍडिशन केली 100 plus 50 ची. Whereas if we talk about distance covered in path B, त्या केसमध्ये 20 plus 30 plus 70 plus 90 plus again 20 meter. So that will come out with 20, 30, 50, 70, 120, 140, and again 90. So that is 230 meter. 230 meter. Okay. सो हे एवढं झालं आपला डिस्टन्स कव्हर. बघा लक्षात येते का तुमच्या, हे झालं आपलं डिस्टन्स कव्हर. ठीक आहे, एक पाथ फॉलो केला, तिथून आलं होतं 150, आणि सेकंड पाथ फॉलो केला तर तिथून आलं 230. ठीक आहे, असे 2 डिस्टन्स आले. आता मी तुम्हाला विचारलं की व्हॉट इज युअर डिस्प्लेसमेंट व्हेन यू आर मुव्हिंग, व्हॉट इज युअर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं. डिस्प्लेसमेंट काय असते, डिस्प्लेसमेंट असतं जे काही पोझिशनचा चेंज झालाय त्या पोझिशनचं शॉर्टेस्ट डिस्टन्स. डिस्टन्स इज दिस इज ऍक्च्युअल पाथ कव्हर, ऍक्च्युअल पाथ कव्हर. ओके, व्हेअर डिस्प्लेसमेंट असतं शॉर्टेस्ट डिस्टन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्स. सो इफ वी टॉक अबाउट शॉर्टेस्ट डिस्टन्स, बघा रे शॉर्टेस्ट डिस्टन्स काय बनणार आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स ही आपली पोझिशन ए आहे, ही पोझिशन बी आहे, हे बनेल. करेक्ट, हे बनेल. आता समजू आपण की हे समवेअर
काहीतरी लेट्स से 120 मीटर बनतंय. हे मी काही नंबर घेतोय अप्रॉक्सिमेटली, काय अप्लाय केले तर हा काय असं 90 डिग्री कन्सिडर करून वगैरे नाही घेते, डायरेक्ट घेतोय. सो हे 120 मीटर आहे. सो डिस्प्लेसमेंट, इफ यू आस्क डिस्प्लेसमेंट फॉर पाथ ए, बघा पाथ ए साठी डिस्प्लेसमेंट विचारली तर दॅट विल बी 120 मीटर. पाथ बी साठी जरी विचारली तर दॅट इज ऑल्सो 120 मीटर. आणि डिस्प्लेसमेंट तर सेमच आहे ना, शॉर्टेस्ट डिस्टन्स दोघांसाठी पण सेम आहे, बिकॉज इनिशियल पोझिशन फायनल पोझिशन सेमच आहे ना. दुसऱ्या दिवशी जाऊन गार्डन तर दुसऱ्या जागी गेलं नाही आपलं, सेमच प्लेसला आहे, फक्त डिस्प्लेसमेंट सेमच राहिली, राईट. सो नाऊ इफ यू ऑब्झर्व हिज टू प्रॉपर्टीज, तर त्याच्यामध्ये डिस्टन्स जे होतं, डिस्टन्स हे जे डिस्टन्स ही प्रॉपर्टी होती ही कशावर डिपेंडेंट झाली? डिस्टन्स वॉज अ प्रॉपर्टी विच वॉज डिपेंडंट ऑन पाथ फॉलोड. डिस्टन्स कशावर डिपेंडंट आहे? इट इज डिपेंडंट ऑन पाथ फॉलोड. ओके. Whereas if I talk about displacement, तर डिस्प्लेसमेंट ही प्रॉपर्टी कशावर डिपेंडंट झाली? ही डिपेंडंट झाली पोझिशनवर, पोझिशन ए अँड पोझिशन बी. और म्हणू शकतो आपण इट इज डिपेंडंट ऑन स्टेट. बघा स्टेट ऑफ सिस्टीम. सिस्टीम कुठे आहे? सिस्टीम इथे होती, पहिली ए मध्ये होती, देन सिस्टीम बी मध्ये गेली आहे. सिस्टीम ए मध्ये असताना ती एक स्टेट होती, बी मध्ये असताना दुसरी स्टेट आहे. ओके. सो डिस्प्लेसमेंट काय झाली? इट इज डिपेंडेंट ओनली ऑन स्टेट अँड नॉट ऑन पाथ फॉलोड. सो बघा अशा सिस्टीम विच आर डिपेंडेंट ऑन path followed, or functions which are dependent on path are called as path function, or उलट जर म्हटलं आपण तर which are not dependent on path are called as state function. बघा the property which depends on state of system ती फक्त कशावर डिपेंड करते? स्टेट ऑफ सिस्टीम वर करते, and not and independent of path followed is called as state function. ठीक है, हे झालं state function. Whereas if our property if depends upon path followed, then it is called as path function. बघा होपफुली तुम्हाला हा पण टर्म क्लिअर असतील. सो इथे आपण एंड करणार आहे लेक्चर विथ नोईंग की आज काय काय केलंय. सी वी हॅव स्टार्टेड विथ द फर्स्ट डेफिनेशन ऑफ थर्मोडायनेमिक्स. व्हॉट इज थर्मोडायनेमिक्स हे बघितलंय, राईट. त्यानंतर आपण डिस्कस केलंय अबाउट सिस्टीम, व्हॉट इज सिस्टीम, देन व्हॉट इज सराउंडिंग हे डिस्कस केलं. देन अबाउट सिस्टीम वी डिस्कस 3 टर्म, एक ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम and isolated system. And then to define system we talked about properties, and त्या properties काय, पहिले तर प्रॉपर्टी काय हे बघितलं. ठीक आहे, मी प्रॉपर्टी काय हे पण सांगितलं, आणि तुम्हाला तो डिफरन्स ह्याच्याकडे मेन्शन करता आला पाहिजे. when we say property is basically used to define the system. त्याच्यामध्ये आपण दोन बघितल्या, एक्सटेन्सिव्ह and intensive properties. And lastly we discuss about function. So functions काय होते? functions होते जेव्हा चेंज होतो तेव्हासाठी, प्रॉपर्टीज स्टेट साठी और स्टेट डिफाइन करण्यासाठी, आणि फंक्शन्स होते चेंज डिफाइन करण्यासाठी. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये पण आपल्याकडे दोन फंक्शन आहेत. एक आहे स्टेट फंक्शन विच इज डिपेंडेंट ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट, आणि पाथ फंक्शन विच इज डिपेंडेंट ऑन पाथ फॉलो. बघा इथे कन्फ्युज होऊ नका, प्रॉपर्टी स्टेट डिफाइन करते म्हणजे स्टेट फंक्शन प्रॉपर्टी झालं का नाही, तसं नाही येते. स्टेट फंक्शन कशावर डिपेंड करणार आहे? स्टेट 1 आणि स्टेट 2 वर, म्हणजे इथे चेंज होतोय स्टेट 1 टू स्टेट 2 जेव्हा जाणार आहे तर त्या फक्त स्टेट 1 आणि स्टेट 2 वर डिपेंड करते, तर ते झालं स्टेट फंक्शन. आणि स्टेट 1 टू स्टेट 2 कसं गेलोय आपण, कोणता पाथ फॉलो केलाय, तर त्या पाथवर डिपेंडंट झालं, तर ते झालं पाथ फंक्शन. तर अशा आपण ऑलमोस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and
12 टर्म स्टडी केलेत. ठीक आहे, टोटल 12 टर्म स्टडी केलेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अजून थोड्याशा प्रोसेसेस बद्दल बोलूया. वी विल स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ प्रोसेस अँड देन वी विल डिस्कस मोर अबाउट द टाइप्स ऑफ प्रोसेस अँड टर्म्स इन्व्हॉल्व इन इट. अरे सो उद्याचा पण दिवस आपला थोडाफार इंट्रोडक्टरीच राहील. एकदा टर्म क्लिअर झाल्या देन वी विल स्टार्ट विथ द ऍक्च्युअल कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनेमिक्स. ठीक आहे, सो चला एंड करतो लेक्चर. भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्या पण लेक्चर असणार आहे. सो बाय बाय, सी यू. बाय सर.